दिनांक 11 ऑगस्ट 26 रोजी रात्री 11:30 ते 11:45 दरम्यान सलमान हॉटेल प्रेमनगर गोरेगाव पश्चिम या हॉटेलच्या समोर एका इसमास 2 इसमांनी मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला भेटली होती। त्या माहितीच्या अनुषंगाने गोरेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार सदर घटनास्थळी गेले, घटनेचा तपास केला। त्यामध्ये असं निष्पन्न झालं की त्या सलमान हॉटेलमध्ये एक जण बिल कमी देत होता आणि त्याला मयत इस्माने सांगितलं पूर्ण बिल दे। या छोट्या कारणामधून त्यांची मारामारी झाली हॉटेलच्या बाहेर आणि त्यामध्ये हाताने आणि फळीने त्या मयत इस्मास मारहाण केल्यामुळे त्याच्यामध्ये मृत्यू झाला। याबाबत गोरेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 922/2026 हा BNS 103(1), 115(2), 352, 351(3), 35 याच्याप्रमाणे गुन्हा दाखल केला। या गुन्ह्यामध्ये आरोपींची कोणत्याही प्रकारची ओळख नव्हती, त्यामुळे आरोपींचा शोध घेणं जिकरीचं काम होतं। आम्ही आमचं उत्तर परिमंडळ 1 मधील 6 पोलीस स्टेशनच्या 6 डिटेक्शन ऑफिसर आणि त्यांचे अंमलदार यांच्या टीम तयार केल्या आणि कंटिन्यू याचा तपास केला। त्या परिसरामध्ये कोणताही क्लू नसताना आमच्या या सर्व टीमने अतिशय हार्डवर्क केलं, मेहनत केली आणि काल रात्री संध्याकाळी आम्हाला हे आरोपी शोधण्यात यश भेटलं। आम्ही 24 तासाच्या आत दोन्ही आरोपी कोणताही क्लू नसताना आमच्या टीमने त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्याचप्रमाणे त्या भागातील रहिवाशांकडे केलेल्या चौकशीतून आरोपींचा शोध घेतला। यामध्ये आम्हाला माननीय पोलीस आयुक्त मुंबई, माननीय लॉ अँड ऑर्डर जॉईंट CP सर, नॉर्थ रिजनचे ॲडिशनल CP सर या सर्वांचं सहकार्य भेटलं आणि या टीमने ACP गोरेगाव श्री जाधव, त्याचप्रमाणे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री उमरे, तपासी अधिकारी श्री PI श्री पेचे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी काम केलं आणि हार्डवर्क करून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले। अशा प्रकारे 24 तासाच्या आत हा गंभीर गुन्हा आम्ही उघड करू शकलो। याबद्दल आमच्या टीमचं आम्ही कौतुक करतो। थँक्यू। आरोपीच्या मूल निवासी कुठे आणि कसले यांची हे होती परिस्थिती होती की? आरोपींचं नाव अजय उपाध्याय हा 39 वर्षाचा आहे आणि विकास पासवान हा 23 वर्षाचा आहे। दोघं पण त्याच प्रेमनगर गोरेगाव पश्चिम या भागातच राहतात आणि ते गेल्या 3 महिन्यापासून त्या ठिकाणी राहायला आलेले आहेत। हा किरकोळ वादातून झालेला हा गुन्हा आहे आणि तो आम्ही डिटेक्ट केलेला आहे। थँक्यू।